मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून देतोय. ही डायग्राम अतिशय महत्वाची आहे आणि ह्या डायग्राम वरतीच मी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तर गंमत काय, गंमत अशी असती, आपली सुरुवात स्टुडंट्स इथून होत असती, A इंटू A इनवर्स इज इक्वल टू आय. गंमत काय, तर आपल्याला हे तर माहीतच आहे, हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किती येत आहे, आयडेंटिटी. ठीक आहे, ए हा मॅट्रिक्स आहे आणि त्याला त्याच्या इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केल्यावर आय येतं. ही तर इन्व्हर्सची डेफिनेशनच आहे, त्यामुळे याच्यामध्ये तर कोणाला डाऊट घ्यायची काही शंकाच नाही. चला मग आता बघा, माझ्याकडे 3x3 चा मॅट्रिक्स आहे, 1 0 0 0 1 0 0 0 1. माझ्याकडे 3x3 चा मॅट्रिक्स आहे. काय करायचंय विद्यार्थी मित्र हो, समजून घ्या. आपल्याला ऑपरेशन्स यूज करायचे, रो ऑपरेशन्स, आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा आपल्याला वन 0 0 0 1 0 आणि 0 0 1 दिसला पाहिजे. मग सर तिकडं चेंज होणार का, हो तिकडं चेंज होणार. म्हणजे इकडे नवीन मॅट्रिक्स येणार, हो रे बाबा, दोन्ही बाजूनी ऑपरेशन्स यूज करावे लागतात. हा सर, हे पण मला समजलेलं आहे. मग आता तुम्ही थोडं विचार करा बरं, हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणजे आपला आन्सर इथून येणार. हा जो डेटा आहे इथून आपला आन्सर भेटणार आपल्याला, 3x3 चा भेटेल. म्हणजे सर ऑपरेशन्स असे यूज करायचे की जो आपला जो मॅट्रिक्स आहे, दिलेला मॅट्रिक्स आहे, तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. हो, कन्वर्ट झाला पाहिजे. चला तर मग मी तुम्हाला ती मॅजिक डायग्राम दाखवतो. बुक्स मध्येच आहे ही डायग्राम, पण बघा ही डायग्राम काय. चला तर मी तुम्हाला मॅजिक डायग्राम दाखवतो आणि ह्या मॅजिक डायग्रामची गंमत बघा. मी ह्याला मॅजिक डायग्राम म्हणतो. हो, तुम्हाला पण थोडं नवीन वाटू शकतं, पण काय करणार, गेले 15 वर्ष मी ही डायग्राम वापरतो आणि मॅट्रिसेसचा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तर प्लीज माझं तुम्ही समजून घ्या, ऐकून घ्या. नवीन असताल चॅनेलला सबस्क्राईब करा. मी अनिल सर, ज्ञानादी इन्स्टिट्यूट बारामतीमधून तुम्हाला चांगल्यात चांगला आणि सोप्यात सोपा कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी भरभरून आमच्यावरती गेले 15 वर्ष बारामतीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांनी खूप प्रेम केलेलं आहे. तर तुमचाही प्रतिसाद मला यूट्यूब चॅनलवरती असंच तुमचं प्रेम राहू द्या, जेणेकरून आमच्यासारख्या टीचर्सला एक मोटिवेशन भेटतं आणि आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आम्ही बनवू शकतो. तर बघा मॅजिक डायग्रामची गंमत काय. आपल्याला हे 9 एलिमेंट्स आहेत. पहिलं हे तुम्ही समजून घ्या, मी मोठी डायग्राम काढतो कारण ही डायग्रामच डिसाइड करते थेअरी कशी चालणार आहे. ही डायग्राम जर समजून घेतली तुम्ही तर मला नाही वाटत क्वेश्चन अवघड असतो. तो फक्त डेटा असतो बच्चे लो, आणि डेटावरती कॅल्क्युलेशन फक्त करायचं असतं, बाकी काही नाही. बघा आता आपल्याला काय करायचं, विसरायचं नाही, आयडेंटिटी मध्ये ह्याला कन्वर्ट करायचं. ठीक आहे, ज्यावेळी रो ऑपरेशन असतं त्यावेळी आपल्याला हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ह्या कॉलम वरती लक्ष ठेवायचं असतं. ठीक आहे, आपण लक्ष देऊया. मला इथं 1 पाहिजे. हा सर, मला इथं 1 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी ऑर्डर देतो. अगोदर मी इथं ऑपरेशन करणार, सेकंड ऑपरेशन इथं करणार, थर्ड ऑपरेशन इथं करणार. म्हणजे माझा वे असा आहे, मी इथं 1 आणणार. ठीक, हा आपला किंग आहे. लक्षात घ्या, फर्स्ट कॉलम मध्ये हा किंग आहे.
मग किंगची प्रजा इथं आहे 0 0. वाव, म्हणजे हा किंग आहे. हो, आणि किंग स्वतः काय करतो, सक्षम असतो, तो कुणाकडेही हेल्प मागत नाहीये. म्हणजे इथं 1 आणायचा असेल तर तो आपला आणायचा, बाकीच्यांची हेल्प घ्यायची नाही. आणि हा इकडं हेल्प घेईल, हा इकडं हेल्प घेईल. किती आहे सोपं सांगा बरं. पहिला रो तर आपलं, कॉलम तर आपला फिक्स झाला. याच्यानंतर 4 नंबरचं ऑपरेशन इथं करायचं, 5 नंबर इथं करायचं, 6 नंबर इथं करायचं. हा जो सेकंड कॉलम आहे याच्यामध्ये आपला किंग आहे हा, आणि राहिलेले 2 हे त्याची प्रजा आहे, हे लक्षात राहू दे, विसरू नका स्टुडंट्स. आणि मग आपण अशी हेल्प मागणार आहे. ठीक आहे सर, म्हणजे आपला सेकंड कॉलमही सेट झाला. तर लास्ट कॉलम मध्ये आपल्याला इथं किंग तयार करायचं आहे, आणि राहिलेली ही त्याची प्रजा आहे, इकडे हेल्प मागेल आणि हा इकडे हेल्प. मग जरा समजून घ्या बरं तुम्ही, किती मॅक्सिमम ऑपरेशन मला यूज करावं लागतील. हे 3 आणि हे राहिलेले 6. तर 9 ऑपरेशन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे स्टुडंट्स. ओके, आणि होतो क्वेश्चन सॉल्व्ह. मॅक्सिमम कितीही ऑपरेशन तुम्ही वापरू शकता, पण मिनिमम रिक्वायर्ड ऑल दीज आर 9 ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये 3 ऑपरेशन्स डायगोनलवर असतात आणि बाकीचे आपण पाहतोच. तर चला एखाद दुसरं ऑपरेशनचं मी तुम्हाला इथं नाव पण लिहून दाखवतो. बरेच स्टुडंट असे असतील आपल्याकडं की जे मधूनच व्हिडिओ पाहतील, तर माझी रिक्वेस्ट, पूर्ण व्हिडिओ पहा. आधीमध्ये व्हिडिओ मधूनच व्हिडिओ असा पाहू नका, कारण तुम्हाला एलिमेंटरी रो ऑपरेशन्स ट्रान्सफॉर्मेशन जर अवघड जात असेल तर हे पाहिल्यानंतर माझा असा विश्वास आहे की ती गोष्ट तुम्हाला नक्की सोपी वाटेल. ठीक आहे, तर बघा, हे जे ऑपरेशन आहे हे काय आहे. आपला हा आहे थर्ड रो, चेंज होतोय थर्ड रो. कुणाच्या मदतीनं चेंज होतोय, हा मदत घेतोय R1 ची. आहे का नाही मस्त पैकी. बघा बरं, मी थर्ड रो चेंज होतोय फर्स्ट रोच्या मदतीनं. तर हे पण मी सांगू शकतो तुम्हाला. हे सांगता का तुम्ही मला कुठला रो आहे. सर सेकंड रो आहे. सर सेकंड रो चेंज होतोय थर्ड रोच्या मदतीनं. तर असे ऑपरेशन्स असतील, आपण हे ऑपरेशन्स यूज करू शकतो. आणि सर जर मला इथं ह्या 7 लाच जर 1 आणायचं असेल तर काय करावं लागेल. अरे किंग आहे तो कधीही मदत मागत नाही. म्हणजे काय, R3 चेंज होईल स्वतःहून, R3 चेंज करून घेईल स्वतःमध्ये आणि काम सोपं होईल. तर ही ती डायग्रॅम आहे, ही ती डायग्रॅम आहे. सपोज इथला जर मी तुम्हाला सांगायचं असेल, इथलं जर हे काय सर, तर R3 वरती चेंज होतोय, R3 वरती चेंज होतोय. तुम्हीच सांगा कुणाच्या मदतीने, R2 च्या मदतीनं. आहे ना सोपं. हो सर आहे सोपं. असंच करूया ना आपण. मग चला, तर कळलं असेल, समजलं असेल तर आपण एक्झाम्पल बुक मधलं मी तुम्हाला सांगतो, टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल, आणि बघू आपल्याला ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचंय आणि कसं सोडवता येईल. चला, तर क्वेश्चन आहे बुक मधला. फाइंड द इनवर्स ऑफ, बुक मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट रो आहे 1 2 3, सेकंड रो आहे 1 1 5, आणि थर्ड रो आहे 2 4 7. बाय elementary रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा आता, पहिली गोष्ट आपण याचं बारसं करूया, नामकरण करूया. मी त्याचं नामकरण करतो A. ठीक आहे, त्यानंतर मी हे चेक करतो
खरंच आपल्याला याचा इन्व्हर्स फाइंड करता येईल का, तर त्यासाठी आपल्याला याचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागतो स्टुडंट्स. चेक करावं लागतं हा सिंग्युलर आहे नॉन सिंग्युलर आहे ते चेक करावं लागतं. ठीक आहे, तर आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. मी नेक्स्ट पेज वरती करतो. हा मी अजून एकदा लिहून घेतो तो. तुम्हाला येतं ना डिटर्मिनंट 3/3? हो सर. फर्स्ट रो वरती जाऊया आपण. फर्स्ट रो वरती फर्स्ट इलेमेंट ॲज इट इज, हा इलेमेंट ॲज इट इज, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. हे 1 5 4 7. ओके. सेकंड नीट ऐका, हा फर्स्ट मायनर आहे, हा सेकंड मायनर को फॅक्टर असतं ऍक्च्युअली. मी आता हे काही डिटेल मध्ये सांगत नाही. चला तर हे प्लस ॲज इट इज असतं, इथं मध्ये मायनस साइन असतं. ओके. तर आपलं टार्गेट आहे इलेमेंट्री रो ट्रान्सफॉर्मेशन, तिकडेच आपण लक्ष देऊया. 1 5 बघा बरं तुम्ही, सेकंड रो सॉरी फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 5 2 7 आणि जो फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे 1 1 2 4. मी असं गृहीत धरतोय तुम्हाला की ऍटलिस्ट हे येत आहे. ठीक आहे. आपल्याला चेक करायचंय की खरंच ठीक आहे सर. -1 आलं आणि -1 0 एवढं येत नाही, म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि तुम्हाला तर माहितच आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स ऑलवेज एक्झिस्ट असतो. याचा अर्थ मी चेक केला ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. चला तर पहिली स्टेप आपली पार झाली की आपल्याला इन्व्हर्स आहे हे माहीत झालं. मग आता असणारी गोष्ट आपल्याला शोधली तर पाहिजे. तर आपण स्टेप्स चालू करूया. आपण सुरुवातीला लिहिलं पाहिजे वी नो दॅट, तुम्हा आम्हाला सर्वांना काय माहिती आहे सर, ए इंटू ए इन्व्हर्स किती असतं आय. लक्षात घ्या मी टॉप टू बॉटमच लिहिणार आहे. स्क्रीनला 2 पार्ट मध्ये डिवाइड नाही करणार आहे. का? कारण मला असं लिहायला आवडतं आणि 2x2 पार्ट मध्ये जर डिवाइड केलं तर छोटं छोटं लिहावं लागेल आणि ते तुम्हाला समजणार नाही. एक एक रो ऑपरेशन मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. बघा तुम्ही सुरुवातीला समजून घेतलं असेल सरांनी स्ट्रक्चर बनवलंय. हो मी पहिला स्ट्रक्चर बनवलंय. स्ट्रक्चर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मी डेटा भरतोय आणि डेटा भरल्यानंतर मी स्टेप बाय स्टेप्स ऑपरेशन्स यूज करायला सुरुवात करेल. ठीक आहे. गॉड गिफ्टेड हे 1 दिलंय सर, इथं 0 करायचं. ठीक आहे. मग आता बघा मी ऑपरेशन कसं लिहितोय, समजून घ्या स्टुडंट्स. मला हा जो 1 आहे हा 0 करायचा आहे याच्या हेल्पने. तर चला यूज हा कुठं बसलाय सेकंड रो वरती. आता नीट बघा ह्या दोघांचं साइन कसं प्लस सेम साइन, म्हणजे इथं मायनस घ्यायचं. दिसायला दोघं सेम आहेत आणि माझं टार्गेट आहे हा 0 आला पाहिजे. माझं टार्गेट आहे हा 0 आला पाहिजे. मग 0 आणण्यासाठी मला डायरेक्ट काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी स्टेप्स लिहितोय. बघा अगोदर स्ट्रक्चर बनवलं. हा सर स्ट्रक्चर बनवलं. फर्स्ट रो अनचेंज आहे तो लिहून घेतलाय. ठीक आहे. अनचेंज रो लिहून घेतलाय. थर्ड रो अनचेंज आहे तोही लिहून घेतलाय. चला तर लिहून घेऊ. वापरू आता ऑपरेशन. 1 - 1 किती
1 minus 2 minus 1, 5 minus 3 2, बरोबर आहे ना? हा. 0 minus 1 minus 1, 1 minus 0 1 आणि 0 minus 0 0. एक स्टेप पार झाली स्टुडंट आपले, दोन तर सेट झाले. आता मला ह्या 2 ला 0 करायचं. ह्या 2 ला 0 करत असताना विचार करा, मी इकडंच हेल्प मागणार. आठवते ना तुम्हाला? ह्या दोघांना मी सेम करणार आणि मग मी करत असताना, सेम करत असताना तुमच्या लक्षात आलंच असेल सर काय करतील. ह्या फर्स्ट रोला 2 ने मल्टिप्लाय करते. 1 2 जा 2, 2 2 जा 4, 3 2 जा 6, 2 0 आणि 0. ही माझी मेथड आहे स्टुडंट्स. मी असंच लिहितो. असं लिहिलं ना मला टेन्शन येत नाही, है ना? आणि मग मी ऑपरेशन वापरणार R3 मायनस, आठवतंय ना? ऑक्झिलरी ऑपरेशन आहे. कितीला मल्टिप्लाय केलंय तुम्ही? 2. म्हणजे आपण लिहिणार कसं सांगा बरं? यूज R3 implies सर R3 minus 2 R1. ग्रेट. ग्रेट आहे तुम्ही लोक. अगोदर अनचेंज रो लिहून घेऊया आपण. फर्स्ट रो 1 2 3 1 0 0, चेंज नाहीच इथं. 1 2 3 1 0 0. आपला जो सेकंड आहे इथंही चेंज नाही. 0 minus 1 2, 0 minus 1 2 minus 1 1 0. तो पण आपण काय करूया, कॉपी करून घेऊया. हा, आता हा आपण विचाराने लिहूया. 2 minus 2 किती सर? 2 minus 2 2 minus 2 0. सर नेक्स्ट इलेमेंट बरोबर. 4 minus 4 किती? 0. 7 minus 6 किती? 1. म्हणजे किती? 0 1. आहे की नाही सोपं? हा आहे, मला माहिती आहे. आपण जर स्टेप वाईज स्टेप जर चाललो तर खरंच खूप सोपं आहे. अवघड नाही रे. कोण म्हणतं अवघड आहे? तुम्ही ब्रेनला शांत ठेवायचं, कन्फ्यूज होऊ द्यायचं. 0 minus 2 minus 2 आणि हे दोन्हीही सॉरी हे 1 1 असं नसतं कारण अजून ऑपरेशन आपण यूज केलेलं नाही. इथपर्यंत पोहोचलो का नाही आपण? म्हणजे फर्स्ट कॉलम आपला कंप्लीट झाला तर नाही. हा, तर आता आपण हे 4 नंबरचं ऑपरेशन यूज करून घेऊया आणि आपण ह्याला प्लस करू. राजा बनवू. राजा कसा बनेल हा राजा? कुणाचीही मदत न घेता राजा बनेल. मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर तो राजा तयार होईल आणि तो त्याच्या प्रजेला मदत करेल. ठीक आहे, स्ट्रक्चर बनवलंय. अनचेंज रोज लिहून घेतले. मायनसनी मल्टिप्लाय केलंय. असं मायनसने आपण मल्टिप्लाय केलंय. आणि आता आपल्याला ह्या 2 ला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. तर हा 2 कुणाकडे हेल्प मागेल? हा 2 हा याच्याकडे हेल्प मागेल आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करेल. तर आत्ताच आपण 2 ने मल्टिप्लाय करू. आतमध्ये लिहायचं. आतमध्ये लिहायचं स्टुडंट्स, पेन्सिलने लिहायचं. 0 2 minus 4 2 minus 2 आणि 0. पेन्सिलने लिहायचं. परत येताना रब करून घ्यायचं. चला, तर आता आपल्याला ऑपरेशन काय यूज करावं लागेल? मी कुठून येतोय? R1 कडून. दोघांचा साइन सेम आहे का? नाही. म्हणजे सॉरी सेम आहे म्हणजे मायनस आणि 2 टाइम्स मी R2 करतोय. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपला फर्स्ट रो चेंज होईल. अगोदर आपण बाकीचे रोज लिहून घेऊया. ऑपरेशन्स मध्ये अनचेंज रोज अगोदर लिहायचे आणि नंतर चेंज वाले लिहायचे असतात. अनचेंज रोज कोणते? 1 2 3 1 0 0. तो नाही आहे आपला. फर्स्ट रो तर चेंज होतोय सर.
सेकंड 0 1 minus 2, 0 1 minus 2, 1 minus 1 0, 1 minus 1 0. माझा प्रयत्न असा आहे, जरी आपण ऑनलाईन शिकत असेल तरी ऑफलाईन मध्ये जसं शिकवलं जातं त्यावेळी मी शिकवायचा प्रयत्न करतोय, कुठेही कंजूसी करत नाहीये. तर प्लीज व्हिडिओ मोठा असेल पण व्यवस्थित तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवण्याचा माझा प्रयत्न. 0 0 1, 0 0 1 आणि -2 0 1. तर चला पाहू बरं आपण लास्ट कॉलम मध्ये आपल्याला तर हा जो चेंज करायचा तो सर 1 - 0 तर सर 1च येतोय. 2 - 2 किती येतोय 0. सर हा 1 येतोय, हा 0 येतोय. हा हे तर 0 करायचाच होता आपल्याला. पुढे काय येतंय सांगा बरं. 3 मायनस मायनस 3 मायनस मायनस प्लस म्हणजे 3 प्लस 4 किती सर 7. ठीक आहे सर 7. तिकडे काय 1 - 2 -1 0 मायनस मायनस प्लस 2 आणि हा 0 - 0 0च असेल. बघा आपण याचंही काम पूर्ण केलेलं आहे. आता आपला फक्त लास्ट कॉलम राहिला आणि तो जर आपण कंप्लीट केला व्यवस्थित तर आपल्याला रो ऑपरेशन्स यायला लागले आणि असेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. स्टेप बाय स्टेप जायचं असतं, गडबड नको. इथं काही करायची गरज नाही. मला इथून इथं आलं पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि दोघांमध्ये साइन अपोजिट आहे तर ऍड केलं पाहिजे. चला म्हणजे इथं 0 0 2 -4 0 कारण मी 2 ने मल्टिप्लाय करतोय. लक्षात ठेवा ऑपरेशन असं आहे, चेंज होतोय R2 प्लस 2 टाइम्स बोला हा कुठं बसला R3 मध्ये बसलाय, थर्ड रो मध्ये बसलाय. तर चला परत आपला रूल काय, अगोदर आपण स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. आपण अगोदर स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. सर बनवलं स्ट्रक्चर. अनचेंज रोज लिहिले पाहिजेत, लिहितोय मी. अनचेंज रोज लिहितोय मी. आणि चला आपण जाऊया. 0 प्लस ऍडिशन 0 प्लस 0 0, 1 प्लस 0 1, -2 प्लस 2 0 आहे का नाही सोपं. 1 प्लस -4 म्हणजे -3, -1 प्लस 0 -1, 0 प्लस 2. तर अशा वेळी आपण लास्ट स्टेप पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता फक्त आपल्याला हा 7 काय करायचं आहे 0 करायचं आहे आणि तो लास्ट रोच्या मदतीने 0 करता येईल कारण त्याचा राजा इथं बसलाय. तर यूज R1 दोघांमध्ये साइन सेम नाही तर आपल्याला मायनस यूज करावं लागेल आणि R3 लिहावं लागेल म्हणजे लास्टला आपल्याला परत 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आपल्याला ऑपरेशन्स कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे. तर लास्ट स्टेप आपण करूया. तर अगोदर आपण स्ट्रक्चर बनवू आणि बरेच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो सर कसं चेक करायचं आपण बरोबर आहे का चुकीचं, तेही मी तुम्हाला एक्झाम्पल संपल्यानंतर दाखवतो कुठल्या वेनी चेक करायचं असतं. ते पण काही लय अवघड नाही आहे. 0 1 0 -3 -1 2, 0 1 0 -3 -1 2, 0 0 1 0 0 1 -2 0 1. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता 1 - 0 सर 1 येईल, 0 - 0 0 येईल म्हणजे सर इथं 1 येईल, इथं 0 येईल. ठीक आहे सर. 7 - 7 0 येईल. ठीक आहे इथं 0 येईल. -1 -14 +13 येईल.
प्लस 13 2च येईल, कारण तिथं कोणी नाहीच आहे. आपण सबस्ट्रॅक्शन करतोय, विसरायचं नाही. 0 - 7 -7 येईल. आणि आपण जी थेरी मी तुम्हाला सांगितली होती, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? हो आहे. आणि लक्षात घ्या, आयडेंटिटी मॅट्रिक्स मी कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तो मॅट्रिक्स इटसेल्फ असतो आन्सर. आता आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आपलं हे आन्सर सर बरोबर आहे का हे आपल्याला चेक करायचं असेल तर काय करावं लागेल? काही नाही, ह्या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला ओरिजिनल जो आपल्याला क्वेश्चन दिला होता त्या मॅट्रिक्स बरोबर, आणि बघावं लागेल आयडेंटिटी येत आहे का. चला तर मग आपण चेक करूया. हा जो आपल्याला दिलेला मॅट्रिक्स, हा आपलं आन्सर कन्फर्म आलं पाहिजे. 1 0 0 0 1 0 0 0 1. चला, ह्या निमित्ताने मी तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पण शिकवतो. किती सोपं असतं बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. अगोदर मला हा डेटा कॉपी करून घेऊ द्या. 13 to -7 13 to -7, ठीक आहे. -3 -1 2. नेक्स्ट -2 0 1. आणि जो आपला क्वेश्चन होता तो 1 2 3 1 2 3 1 1 5 1 1 5 2 4 7. तर आता नीट ऐका, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं सर. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो, समजून घ्यायचा प्रयत्न करा. माझी मेथड मी असंच शिकलेलो आहे, म्हणजे विचार करून करून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत शिकलेलो आहे. कदाचित तुम्हाला ती थोडी वेगळी वाटेल, पण समजून घेतलं तर ती सोपी आहे. बघा तर आता मला ह्या मॅट्रिक्स मधला कुठलाही इलेमेंट कॅल्क्युलेट करता येतो, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला टेक्निक सांगतो. मला जर हा इलेमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल, हा इलेमेंट, तर मी पहिले विचार करतोय याचं लोकेशन काय. हा आहे थर्ड रो, फर्स्ट कॉलम, थर्ड रो घ्यायचा याचा थर्ड रो किती आहे? थर्ड रो, ठीक आहे. कॉपी करायचा थर्ड रो, म्हणजे फर्स्ट इथं जे आपण लिहितोय याचं लोकेशन आहे थर्ड रो. बघा मी लिहून दाखवतो. अँड फर्स्ट कॉलम. तर रो घेताना पहिल्याचा रो घ्यायचा, कॉलम घेताना याचा घ्यायचा, आणि कॉलम आडवाच लिहायचा. 2 -7 2 1. करा कॅल्क्युलेशन. असं कॅल्क्युलेशन करताना मल्टिप्लाय करायचं, आणि असं कॅल्क्युलेशन करताना प्लस करायचं. बघा बरं किती येतं कॅल्क्युलेशन. बरोबर 2 4 7 -7 2 1. आणि 2 4 7 नी ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतंय 1, आणि इथं आपल्याला पाहिजे 0. याचा अर्थ कुठं ना कुठं तरी आपल्याकडून काहीतरी मिस्टेक झालेली आहे. बरोबर, काहीतरी मिस्टेक झालेली आहे. थर्ड रो 2 4 7, आणि हा आहे आपला. अरे बघा माझ्याकडून काहीतरी काय मिस्टेक झाली रे. मिस्टेक काय झाली ओळखा पाहू.
सर तुम्ही काय केलंय माहितीये, फर्स्ट कॉलमच नाही घेतला, याचा फर्स्ट कॉलम घ्या सर. ठीक आहे, चला फर्स्ट कॉलम घेऊ आपण. 13 मायनस 3 2. काय आहे सर, काय लिहिताय तुम्ही? थर्ड रो फर्स्ट कॉलम घ्यायला पाहिजे होता. चला हा 14 आहे, हा किती येतोय -12 आणि हा किती येतोय 13 2 जा 26 आणि 2 4 7 आणि इथं मायनस साइन आहे बच्चे लोक. आलं का नाही 0? हा आलं सर 0. अरे 0 यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. जर आपण कुठं मिस्टेक केली नसेल तर हे सगळे एलिमेंट मॅच होतील. चला अजून एक पाहू आपण. कुठला घेऊन मी हा चेक करू, हा सांगा अगोदर कसं चेक करणार, कुठं बसलाय हा सर? सेकंड रो अँड थर्ड कॉलम. चला रो घेताना कुणाचा घ्यायचा, त्याचा. कुठला आहे सेकंड रो सर? 115 सेकंड रो आहे. थर्ड कॉलम, इकडे थर्ड कॉलम किती आहे -7 -7 2 1. चला इकडून इकडे येताना मल्टिप्लाय करायचं आणि इकडून इकडे जाताना एडिशन करायचं. आलं का नाही 0? हो, मॅच होणारच बच्चे लोक, आपण जर मिस्टेक केली नसेल तर. ओके, आणि मिस्टेक केली असेल तर चेक पण करता येतं, सॉल्व पण करता येतं. तर हा जो क्वेश्चन होता तो मोठा क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन्स बुक्समध्ये आहेत. मी तुम्हाला ह्या टॉपिक मधून एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन शिकवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप नाही करणार. नवीन असाल चॅनलसाठी तर तुम्ही अवश्य हा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये सुंदर सुंदर गोष्टी मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगला कंटेंट आणायचा, द्यायचा प्रयत्न करतोय. आपले गावाकडचे विद्यार्थी आहेत, आमच्या विद्यार्थिनी आहेत, ज्यांना खूप शिकायचं आहे आणि रिसोर्स कमी पडत आहेत, तर त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. अवश्य चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि खाली सेक्शनमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही अवश्य कमेंट पाठवा. जे काही टॉपिक तुम्हाला अवघड जात असतील बोर्डसाठी तर तेही मी तुम्हाला चॅनल थ्रू प्रोव्हाइड करेन आणि आपला विद्यार्थी कसा जास्तीत जास्त मार्क मिळवेल याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत राहू. तर कसा वाटला व्हिडिओ अवश्य कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, कारण चांगला कंटेंट आता आपण देतोय. तर मी अनिल सर ह्या व्हिडिओमधून आपली रजा घेतो. धन्यवाद.